अखंड दिवे आहे ती कव्हर होऊन जातं. हे डबल फेस आहे फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड. त्याचा हँडलही गरम होत नाही. नवरात्री आरती करण्यासाठी या कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र आहे. हे फक्त 200 एक आपल्याला दिशा दाखवतो. संध्याकाळच्या वेळेस खूपच छान आहे. देवाऱ्यात ठेवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोरोसिलिकेटचे नवरात्री आणि दिवाळीसाठी लागणारे जे साहित्य नवीन मार्केटमध्ये आलेले आहे त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. खूप माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे, तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघा. नमस्कार सगळ्या मुंबईकरांना आणि सगळ्या महाराष्ट्रकरांना नमस्कार. आपल्याला नवरात्री आपण गणपतीचा आपला तुम्ही व्हिडिओ सर्वांनीच बघितला असेल. आता आपण नवरात्री स्पेशल घेऊन आलेलो आहोत. सो नवरात्रीसाठी हा आपला जवळजवळ 1.5 लिटर तेल बसतं या दिव्यामध्ये. हा असा नवरात्री स्पेशल दिवा आहे. हा आपण प्री ऑर्डर घेतो आहोत. म्हणजे जर कुणाला या दिव्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला बनवून देऊ. याच पॅटर्न मध्ये सेम तुम्हाला आपण छोट्या साईज मध्ये सुद्धा दिवे देतो, ज्यामध्ये तुमचा 100 to 150 ml अगदी 50-60 ml पासून तेल राहील असे सुद्धा अखंड दिवे आहेत. सो तुम्ही जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही अखंड दिवे घेऊ शकता स्पेशली नवरात्रीसाठी. त्यानंतर या अशा अखंड दिव्यासारख्याच समया सुद्धा आपण देतो आहोत, ज्यावरती वरती कव्हर होऊन जातं आणि खाली समई अगदी दिव्यासारखी चालू राहते. आणि आपल्या समईसाठी हे असं कव्हर, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे समईला लीड करून देतं. कस्टमाइज सुद्धा होतं ना? येस, हे सर्व कस्टमाइज होतं. तुम्ही एनी टाइम कॉल करून तुमचं मेजरमेंट आम्हाला सांगू शकता आणि त्या मेजरमेंट प्रमाणे आम्ही तुम्हाला कस्टमाइज करू शकतो. त्यानंतर अखंड दिवा, ज्यांना दिवा काचेचा नको असेल त्या लोकांसाठी पितळेच्या चांदीच्या दगडाच्या दिव्यावरती वापरता याव्यात या अशा वेगवेगळ्या टाईपच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या अगदी 300 रुपयापासून स्टार्ट होणाऱ्या आणि अगदी 5-6 हजारापर्यंत असणाऱ्या आपल्याकडे वेगवेगळ्या हंडी आहेत. सो या तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे साईज देऊन बनवून घेऊ शकता. रेडी असतात काही साईजेस आपल्याकडे, त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हे आहे आपलं एक युनिक प्रोडक्ट आहे. युनिक हा कॉम्बो आहे. या कॉम्बो मध्ये तुम्ही बघू शकता हे छोटेसे उंदीर मामा आहेत. तुम्हाला दिसत असेल खूपच क्यूट आहे. याची फिनिशिंग खूप छान आहे. येस, आणि सांगायचं म्हणजे हँडमेड आहे. या वस्तू मोल्ड मध्ये बनत नाहीत, या वस्तू हँडमेड आहेत. सो हे हाती बनवलेले एक ब्लॅक कलरचा व्हाईट कलरचे असे उंदीर मामा आहेत. ही जास्वंदाची फुलं आहेत, गणपती बाप्पा आहेत. अशा वेगवेगळ्या टाईपचे कॉम्बोज तुम्ही बनवून घेऊ शकता. उंदरांची जोडी तुम्हाला 250 रुपीज मध्ये फक्त होऊन जाते, ब्लॅक आणि व्हाईट. तुम्हाला सिंगल उंदीर हवा असेल, सिंगल उंदीर तुम्हाला 150 रुपयामध्ये मिळून जाईल. तर आपलं गेल्या वेळी एक डबल साइड फेसिंगचा गणपती खूप फेमस झाला होता. खूप लोकांनी मला कॉल केलं होतं. सो त्याच्यामध्ये आपल्याकडे हे बरेचसे कलर्स आहेत. सो तुम्ही वेगवेगळ्या कलर्स मध्ये मी फक्त एकच कलर दाखवला होता, त्यामुळे मला एकाच कलर साठी कॉल आला. पण आपल्याकडे बरेचसे कलर्स आहेत. तुम्ही त्यामधून चूज करून तुम्हाला जो हवा तो कलर चूज करून. हे डबल फेस आहे फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड. अशा मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत गणपती बाप्पाच्या, की ज्या तुम्ही दाराच्या एंट्रन्स मध्ये म्हणा किंवा एखाद्याच्या ऑफिसच्या ओपनिंगला गिफ्ट साठी म्हणा, हे तुम्ही कन्सिडर करू शकता. राधा कृष्णाची मूर्ती आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठी साईज हवी असेल, मोठी साईज मिळून जाईल. हळदी कुंकवाची पाळं आहेत. यामध्ये तुम्हाला हे बरेचदा तुम्ही व्हाईट ट्रान्सपरंटच बघितले असतील. सो आपल्याकडे हे असे तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स मध्ये मिळून जाते. लीफ जे साईडचे आहेत ते आपण वेगवेगळ्या कलर्स मध्ये करून घेऊ शकतो. त्यानंतर बऱ्याच लोकांचं असं असतं की आमचं हळदी कुंकू ओपन नाही राहिलं पाहिजे, कचरा पडतो, म्हणून हे आपण स्पेशली विथ लीड असं घेऊन आलेलो आहोत. सो तुम्हाला जर आणि आपली क्वांटिटी ही बरीच राहते, तर तुम्ही झाकण लावून ठेवू शकता. हे आपलं धुपारत गेल्या वेळेला एकदम तुफान फेमस झालं होतं गणपतीसाठी. माझ्याकडे धुपारतींच्या खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या. त्याचा हँडलही गरम होत नाही आणि तुम्ही अगदी सेफली या वापरू शकता. पुन्हा एकदा पंचारती, या सुद्धा नवरात्री गणपतीत आरती करण्यासाठी तुम्ही याचा प्रॉपर यूज करू शकता. त्यामध्ये तुम्ही प्रॉपर दिवे लावू शकता, कापूर जाळू शकता, धूप ठेवू शकता. या काचेला काहीही परिणाम होत नाही. डिझाईन मध्ये आपण दिव्याला कव्हर सुद्धा करून देतो. युजली मगाशी मी प्लेन दाखवल्या, पण तुम्हाला काही अशा वेगवेगळ्या डिझाईन्स हवी असतील
आता आमच्याकडे फिगर्स आहेत, पण याशिवाय सुद्धा तुम्हाला काही फुलं पानं किंवा कोणतीही वेगळी डिझाईन हवी असेल तर तशी सुद्धा आपण कोणत्या तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये करून देऊ. कस्टमाइज होते. येस. त्यानंतर लामण दिवे हे असा ट्रॅडिशनल आपला जो छोटा लामण दिवा असतो त्या प्रकारे हा लामण दिवा आहे. आणि मग त्यामध्ये हे वेगवेगळी रेंज आहे. या असा स्टँड असलेला लामण दिवा आहे, हा असा मध्ये हँगिंग असलेला आहे. त्यानंतर हा असा पूर्णपणे तुम्ही 5 जिथे पान लावू शकता हा सुद्धा आहे. ॲज वेल ॲज तुम्ही हे पण बघू शकता. हे असे तुम्ही त्याच्यामध्ये तेला तुपाची वात लावून तुम्ही हँग करू शकता. समया सुद्धा आपल्याकडे 400 पर पीस पासून स्टार्टिंग आहेत. अगदी 2,500-3,000 हजाराच्या समया सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते. तो दिवाळीसाठी, गिफ्टिंगसाठी, नवरात्रीसाठी तुम्ही याचा विचार करू शकता. आता आपण थोडंसं दिवाळी गिफ्टिंगच्या हिशोबाने बघूया. आपल्याकडे अगदी 200 पासूनची रेंज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दिवाळी गिफ्टिंग करू शकता. हे असे क्यूटचे टॉटॉईज आणि प्लेट हे असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कॉम्बोज मिळू शकतात. So या प्रकारे अगदी सिंपल जायचं झालं असं तुम्हाला ज्या प्रकारे हे कासव आहे, या कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र आहे. तो हे सुद्धा एक कॉम्बो होऊन जातो. हा असा कॉम्बो होऊन जातो. So तुम्हाला जसं हवं त्या प्रकारे हे 200च्या रेंज मध्ये तुम्हाला येऊन जातं. त्यानंतर फक्त कासव हवा असेल तुम्हाला तर कासवही अशा प्रकारे तुम्हाला क्यूटचे मिळून जातील. हे तुमच्या वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही घरात ठेवू शकता. ॲज वेल एज तुम्ही फिश टँक मध्ये किंवा पेपर वेट मध्ये सुद्धा हे तुम्ही त्याच्या 100 रुपीजच्या गणपतीच्या मूर्ती आहेत. ह्या तुम्ही आपण एखाद्याला गिफ्टिंगचा कॉम्बो द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणून तुम्ही हे एक छोटीशी मूर्ती देऊ शकता. हा असा तुम्हाला एक गिफ्ट बॉक्स येतो. यामध्ये तुम्हाला 6 स्पूनचा सेट मिळून जातो. यामध्ये स्पून ॲज वेल एज फोक असे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. अच्छा. So तुम्ही जे हवे ते करू याची शकता. प्राइस काय? हे फक्त 200 ला तुम्हाला मिळतंय. तसंही तुम्ही जर बल्क क्वांटिटी असेल तुमच्याकडे त्याच्यावरती डेफिनेटली कमी होत जाईल. सिंगल पीसचा रेट मी तुम्हाला 200 सांगितला. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल फेंगशुई प्रमाणे घरामध्ये अशा प्रकारच्या फिगर्स ठेवणं शुभ मानलं जातं. सो आपल्याकडे हरण, डॉल्फिन्स, पॅरट्स, कॅमल, सारस आणि एलिफंट सुद्धा आहेत. आणि हे तुम्ही सर्च जरी केलात ना कुठेही गुगलला वगैरे तरी तुम्हाला या प्रत्येकाच्या घरामध्ये ठेवण्यामागचं रिझन अगदी अवेलेबल आहे. आपल्या घरामध्ये स्थिरता यावी, आपल्या घरामध्ये हॅपीनेस यावा, आपल्या घरामध्ये वेल्थ अट्रॅक्ट यावी, पॉझिटिव्हिटीसाठी या सर्व गोष्टी. जसं आता हे एक सिम्बॉल आहे, हा रिफ्युजी आहे. याला दिशादर्शक म्हणून समजलं जातं की तो एक आपल्याला दिशा दाखवतो कुठल्या बाजूला आपल्याला जायचं. त्यानंतर हे असं या प्रकारचे सुद्धा एखाद्याला आपल्याला कॉर्पोरेट गिफ्टिंगला वगैरे गिफ्ट करायचं असेल सो हे असं एक बॉल तुम्ही एखाद्या टेबल पीसला वगैरे कॉर्नर पीसला हे असं ठेवू शकता. ही एलिफंट्सची फॅमिली आहे. आणि काही जणांना लक्ष्मीच्या बाजूला ठेवायला किंवा देवीच्या बाजूला ठेवायला असे सोंड वर करून सलाम करणारे आपले हत्ती हवे असतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा हे असे आहेत. लॅम्प्स आहेत गिफ्टिंगसाठी. हे फक्त 550 मध्ये तुम्हाला होऊन जातं आणि इंडियन स्टाईल आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ह्या प्रकारे तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन्स यामध्ये मिळू शकतात. आता इथे एवढा लाईट आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचा गेटअप बघू शकता. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण घरात किंवा नाईट लॅम्प म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आणि हे कुठेतरी लक्षात ठेवेल आपल्याला. खूपच सुंदर आहे, युनिक कॉन्सेप्ट आहे. हे खूप छान क्यूट असं हे आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये ना वेगवेगळ्या फिगर्स आहेत अशा. तो हा छोटासा डॉगी आहे. स्टरिंग साठी याचा तुम्ही यूज करू शकता. टी, कॉफी, कॉकटेल, मॉकटेल्स. सो हे सुद्धा तुम्हाला 6चा किंवा 12चा सेट करून तुम्ही गिफ्टिंग साठी वापरू शकता. हे असे टी लाईट होल्डर आहे. आता मी तुम्हाला ऍक्च्युली माझ्या डोक्यावरती फॅन चालू आहे
त्यामुळे जरा घाबरत बाहेर काढते कारण फॅनमुळे टी लाईट विझू शकेल. पण हे असं तुम्ही बघू शकता. याच्यासोबत आपण एक टी लाईट तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी देतो आहोत. म्हणजे असं वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळू शकेल. क्वांटिटी जास्त असेल तुम्ही तुमच्या डिझाईन कस्टमाइज करूनही घेऊ शकता. हे सुद्धा तुम्हाला 200 मध्ये रेंज होऊन जाईल. तो लॅम्प दाखवला त्यातलाच हा टी लाईट होल्डर आहे. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही गॅलरीमध्ये वगैरे लावता तेव्हा याचा गेटअप खूप सुंदर येतो. युनिक असे खूपच छान आहे, युनिक हे आपण कॉन्सेप्ट आहे. आपल्या बेडरूम मध्ये म्हणा किंवा हॉल मध्ये तुम्ही लावून तुमच्या शोकेस मध्ये वगैरे ठेवून दिलं. 10 लोक घरात आली तर तुम्हाला विचारून जातात की हे कुठे मिळालं, कुठून आलं? कुठून Unique आहे. घेतलं. एक्झॅक्टली युनिक आहे. पण तुम्हाला अशा गोष्टी अवेलेबल होत नाहीत मार्केटमध्ये. So त्या तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील. डिलिव्हरी आपली ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे. नवरात्री दिवाळीच्या निमित्ताने आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये फ्री डिलिव्हरी देत आहोत. आणि तुम्ही आपल्याला कॉल करून ऑर्डर प्लेस करू शकता. ऍज वेल एज तुम्ही आपण आता दिवाळीपर्यंत मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर बऱ्याचशा ठिकाणी एक्झिबिशन्स मध्ये असू. माझं नाव आहे ज्योत्स्ना कांबळी. माझ्या ब्रँडचं नाव आहे NASA ग्लास आर्टिफॅक्ट्स. आपण बदलापूर वेस्टला आपलं गोडाऊन आहे, तिथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. आपला नंबर आहे 7208817004. सो नक्की कॉल करा आणि विजिट करा. दिव्याची कार घेतली होती गेल्या वर्षी सुद्धा घेतले होते. नाही, मागे पण घेतलेली पण मुलांवर अच्छा, मग कसं वाटलं तुम्हाला इथले प्रोडक्ट? प्रोडक्ट चांगलं. क्वालिटी छान आहे. तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? घ्यायला हरकत नाही. यायला हरकत नाही, आले पाहिजे. आम्ही खूप नेहमी छान. सांगतो रात्रीत काच आपल्याकडे तांब्या भांड्यामध्ये जवळजवळ 5 साईज आहेत. ही अशी छोटीशी क्यूटची साईज तुम्ही बघू शकता रोजच्या आपल्या छोट्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी. घरात ठेवायची. येस. आणि अशा प्रकारे ही आपली सगळ्यात मोठी साईज आहे 1 लिटरची. याच्यावरती तुम्हाला भांडही येऊन जातं आणि हे असं डायनिंग टेबलवरती तुम्हाला हे वापरता येऊ शकते. बोरोसिलिकेट ग्लास ही ग्लास हीट रेसिस्टंट असते. या ग्लासला तुम्ही अखंड दिवा जरी लावून ठेवला तरी या काचेला तडा जात नाही लवकर. आणि अगदी 0.01% चान्सेस असतात की काच गरम असताना तुमच्याकडून हातातून जर त्याला काही धक्का लागला किंवा गरम काचेवरती थंड पाणी पडलं तर काचेला तडा जाऊ शकेल. अदरवाईज या काचेला काहीही प्रॉब्लेम होत नाही. ही काच तुम्ही सांभाळून वापरली तर तुमच्याकडे वर्षानुवर्षे टिकू शकते. आमचे काही कस्टमर असे आहेत की जवळजवळ 20 वर्ष ते लोक वस्तू वापरता आहेत आणि हे आम्हाला एक्सपिरियन्स मधून सांगता आहेत की एवढ्या जुन्या वस्तू आहेत पण त्या जसाच्या तशा आहेत. काही त्याला अपाय झालेला नाही. आणि दिसायलाही छान दिसते. एक्झॅक्टली. दिसायला खूप सुंदर दिसतं. काळं होऊन राहत नाही. स्वच्छ करायला इझी असतं की साबणाच्या पाण्यात टाका आणि काच स्वच्छ होते. डिशवॉशर फ्रेंडली आहे. तुम्ही डिशवॉशर मध्ये सुद्धा क्लीन करू शकता. कोणतंही पर्टिक्युलर काही असं मेंटेनन्स लागत नाही की तुम्हाला हेच डिटर्जंट वापरलं पाहिजे किंवा तेच वापरलं पाहिजे. तुम्ही ग्लास असल्यामुळे त्याचं एक त्याच्यावर काचेवरती काहीही टिकत नाही. साधा कुठला डाग असेल तुम्ही कपड्याने पुसून घ्या, काच क्लीन होऊन जाईल. सो हे एक विशेष आहे बोरोसिलिकेट ग्लास. ही वर्षानुवर्षे तिचं क्लॅरिटी ऍज इट इज राहते आणि तुम्ही अगदी हँडल विथ केअर केला तर काचेला काही अपाय होऊ शकतो. आपलं एक आपण ब्रोशर केलेलं आहे तयार. ऍक्च्युली हे खूप जुनं झालंय. काही लिमिटेड प्रोडक्ट्स आहेत यामध्ये जुने, पण त्याच्याशिवाय आता याच्या 4 पटीने आपल्या स्टॉलवरती तुम्हाला बघायला मिळतील. सो हे तुम्ही बघू शकता. इथे हा आपला लांबण दिवा आहे. त्यानंतर हे सगळे लांबण दिव्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे इथे दीपमाळ, समई अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर हे त्या गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत आपल्याकडे. जसं मी सांगितलं डबल साइड फेसिंग, तर इथे मी दोन्ही साइडनी फोटो काढलेला आहे. ही फ्रंटने दिसणारी बाजू आहे. त्यानंतर ही पूजेची थाली आहे. पूजेची थाली कस्टमाइज्ड आहे. तुम्हाला हवा तसा कॉम्बो पूजेच्या थाळीचा बनवून घेऊ शकता. त्यानंतर ही बॅक साइड बघितलात तर बॅक साइडला सुद्धा तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट दिसून येतील. जसं दिवाहंडी, हळदी कुंकवाची पाळं, दिवे वगैरे. हे हळदी कुंकवाचं पाळ आहे मॅम 400 छोटं. हे सर्व तुम्ही कोणतेही रेग्युलरही वापरू शकता ऍज वेल एज दिवाळीसाठीही वापरू शकता. आपल्याकडे पण हवेने जाणार ना काकी. हे आहे ना बघा, असं आहे. वाऱ्याने जाऊ नये म्हणून असं आहे.
याच्यामध्ये तुमचा दिवा आता बघा वरती फॅन चालू आहे आपल्याकडे पण आपल्या दिव्याची ज्योत सुद्धा हलत नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या शेप्स मध्ये सायझेस मध्ये महादेवाच्या पिंडी आहेत. माझ्या गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये मी चुकून महादेवाची पिंड असा उल्लेख केला होता, त्याबद्दल मी सगळ्यांकडे क्षमा मागते आणि आता मी करेक्शन करते. या आपल्या महादेवाच्या पिंडी आहेत वेगवेगळ्या सायझेस मध्ये, वेगवेगळ्या कलर्स मध्ये, ज्या तुम्ही तुमच्या कारच्या डेक वरती किंवा आपल्या ऑफिसच्या टेबल टॉप वरती वगैरे तुम्ही या 2-वे टेपने पेस्ट करू शकता. मित्रांनो, होप जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.